हे बघा, ग्राफॉलॉजी. आता हा शब्द हा काही आपला मराठी किंवा इंग्लिश नाही आहे. बरं. ग्राफ आणि लॉजी. लॉजी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सायन्स. पॅटर्न. आपण जेव्हा म्हणजे लहान असताना मराठीमध्ये लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा, एक पॅटर्न फिक्स असतो. अ म्हणजे कसा लिहायचा किंवा ए कसा लिहायचा आहे, बी कसा लिहायचा आहे, हे पॅटर्न आहेत, ते फिक्स असतात. पण ते लिहिण्याचा जो प्रकार आहे म्हणा, आता एका क्लासमध्ये कमीत कमी 20 ते 25 मुलं होते जेव्हा आपण शिकलो होतो. कमीत कमी म्हणते, आपल्या वेळेस मी मराठी मीडियम मध्ये शिकलेली आहे, तुम्ही मराठी मीडियम मध्ये शिकला असाल तर 50-50 मुलं असायची. आपण 5वी मध्ये इंग्लिश शिकलेलो आहोत. तर ए सगळ्यांना एकसारखा शिकवलेला, स्मॉल ए, कॅपिटल ए, एबीसीडी जी आहे. पण आता जर आपण आता इथे सगळे बसलेलो आहोत, आता मी कोणाला म्हटलं की फक्त लिहा हाऊ आर यू, तर सगळ्यांचे हा एक सेंटेन्स वेगळा असणार आहे. का वेगळा असतो? तर सबकॉन्शियस माइंड हा आपल्या सगळ्यांचा वेगळा असतो. आणि ग्राफॉलॉजीनी आपण समोरच्याचा स्वभाव कळू शकतो, त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला कळू शकतं, की त्याचे वीक पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट. जसं आता जर तुमची हँडरायटिंग तुम्ही मला दाखवली तर मी तुम्हाला सांगू शकते की तुमचे वीक पॉइंट्स काय आहेत, जे तुम्हाला माहिती नाही, किंवा तुम्ही कुठे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, कुठे जास्त अजून वर्क केलं, ज्या फील्डमध्ये केलं तर तुम्हाला अजून सक्सेस मिळू शकते. हे सगळं म्हणजे काय आहे तर ग्राफॉलॉजी. आणि आता याचा फायदा काय आहे, का आपण याच्यावर आज बोलतो आहे, हस्ताक्षरवर का बोलतोय, आणि आता का आलेलं आहे सिग्नेचर बद्दल किंवा हँडरायटिंग बद्दल, आता इतका आतापर्यंत का नव्हतं? होतं, असं नाही की नव्हतं, पण थोडं कमी होतं. सोशल मीडियामुळे वाढलाय. याचा फायदा असा, एकतर करिअरमध्ये तुम्ही कोणतं करिअर चूज करायला पाहिजे, तुम्ही जॉब करायचा आहे की तुम्हाला बिझनेस करायला पाहिजे, तुम्ही कोणतं करिअर तुम्ही घ्यायला पाहिजे. रिलेशनशिप मध्ये, की रिलेशनशिप मध्ये आपण जसं आपण मॅचिंग करतो ऍस्ट्रॉलॉजी मध्ये, जेव्हा लग्न होतं त्यावेळेस आपण कुंडली मॅच केली जाते, त्याप्रमाणे जर हँडरायटिंग पण मॅच करायला सुरुवात केली ना तर खूप फायदा होतो. त्याच्यानंतर जेव्हा जॉबसाठी, माझा मोठा बिझनेस आहे सपोज, तर मी कोणाला कोणती पोस्ट द्यावी ही हँडरायटिंग आणि सिग्नेचरने कळतं. हे आपण सगळं डिटेलमध्ये आज मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणत्या बेसवर मी बघू शकते. तुमचं प्लॅनिंग चांगलं आहे, तुमचं एज्युकेशन चांगलं आहे, तुम्ही लिडरशिप मध्ये आहात, हे सगळं आपल्याला कळतं त्यांच्या हँडरायटिंग आणि सिग्नेचरने. एखाद्याचं सेल्समॅनशिप चांगलं आहे आणि मी त्याला ऑफिस वर्क मध्ये बसवलं, आणि ज्याचं ऑफिस वर्क चांगलं आहे त्याला मी सेल्समॅनशिप दिली, दोघांना तर मी पगार देते आहे. जेव्हा इंटरव्ह्यू घेतले तेव्हा मी बघितलं, अरे हुशार आहे, पण पोस्ट चुकीच्या दिल्यात ना, आणि हे त्यांनाही माहिती नाही आहेत की त्यांच्यामध्ये काय विकनेस आहे किंवा काय स्ट्रॉंग पॉइंट आहे, हे त्यांच्या सिग्नेचरवर. तर आता बऱ्याच वेळेस आपण सिग्नेचर बघतो तर काही वरच्या डिरेक्शनला जाताना दिसतात आपल्याला, की लाईक स्ट्रोक कसा असतो, आणि काही डाऊन साईडला असतात. तर त्यांच्यावरून सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं का? त्यांच्यावरनच तर जास्त व्यक्तिमत्व दिसतं. हे बघा, हा फक्त एकच पॉइंट नाही आहे की फक्त वर जातीये खाली जाती आहे. तुम्ही कसं लिहित आहेत, तुमचे लेटर्स कसे आहेत, है ना. आता फॉर एक्झाम्पल आता घेतला आपण एम घेतला, आता मी बोलण्यापेक्षा थोडस मी प्रॅक्टिकली दाखवते की एक एम आहे, आपण साधा एम, मॅकडॉनल्ड एम सगळ्यांना माहिती आहे, आणि दुसरा म्हणजे आपला आपण जोसा लिहितो, म्हणजे हा एम आणि हा एम. आता ह्या एम ला मला पोहोचायला कमी वेळ लागतोय, ह्या एम मध्ये मी असं गोल फिरवते आहे, करेक्ट. हा जो आहे हा बघा, हा शार्प माइंडेड आहे, हा शार्प माइंडेड असणार आहे. म्हणजे हा काय तर हा सेल्स, कारण हा फास्ट काम करतोय ना, हा बोलेल मस्त, हा माणूस सेल्स छान करेल. आणि हा जो मॅकडॉनल्ड एम वाला आहे, इथे बघा तुम्हाला वेळ लागतो आहे. म्हणजे माझा जर एम असा असेल तर मी काय करेल, इथे येताना वेळ लावणार आहे, मी इकडे बघेल, मी तिकडे बघेल, मी म्हणेल अरे हा मी इथे बघितलंय, तुम्ही म्हणाल चला मॅडम आता हे झालंय, आता आपण पाणीपुरी खाऊ, मी म्हणेल हो इथेच आहे हॉटेल पाणीपुरीची, मी बघितली आहे. तर म्हणजे माझ्याजवळ काय आलं, माझ्याजवळ डाटा आला आहे, म्हणजे मी डाटा कलेक्ट करणारी आहे. आता जर माझं काम असं आहे आणि मला सेल्सला दिलं तर मी काय करणार, मी टाइमपास करत बसेल ना. तर फक्त असं नाही की वर जातीये खाली जातीये, मी लेटर्स कसे लिहिते आहे. तसंच एफ आहे,
प्लॅनिंगचा आणि एक्झिक्युशन दाखवतं. जेफ बेझोसची सिग्नेचर मध्ये एफ आहे, ओके. JEFF. हो. तुम्ही लावा, आपल्या व्ह्युअर्सला कळेल. तर आता हा जो एफ असतो याच्यामध्ये हे 2 येतात. हो. हा जो असतो वरचा हा प्लॅनिंगचा असतो. दिस इज फॉर प्लॅनिंग आणि दिस इज फॉर एक्झिक्युशन. ओके. हा. आता प्लॅनिंग कोण करतं? एक जो जॉब करणारी लोक असतात हे आपण प्लॅन करतो ना, मॅनेजर लेवलचे लोक मॅनेज. आणि एक्झिक्यूट करणारे कोण असतात? त्याच्या खाली असतात ते, की असं असं एक्झिक्यूट करायचं आहे, हे करायचं आहे. लीडरशिप क्वालिटी पण ज्यांच्यामध्ये असतात ना, ते काय करतात? तुम्ही मला प्लॅन करून द्या आणि तो एक्झिक्यूट करायला सगळ्यांना लावतो, लोकांकडनं काम करून घेतो. तर जेफ बेझोसचा एफ तुम्ही बघाल तर तुम्हाला तो एक्झिक्यूट करणारा एफ दिसेल, की फक्त बोलायचं नाहीये, मला एक्झिक्यूट करायचंय. ओके. आपण ऍक्शन घ्यायचे. जितकी मोठी लोक आहेत तुम्ही बघाल त्यांच्या एफ मध्ये हा एक्झिक्युशन वाला एफ दिसणार आहे. तर म्हणून मी म्हटलं की सिग्नेचर ही फक्त असं नाही की माझी वरती जाते तर म्हणजे मी सक्सेसफुल होईल. मी कशी काढतो आहे लेटर्स, दिस इज ऑल्सो डिपेंड्स ऑन दॅट. की आता जसं तुम्ही म्हणालात की मी जॉब मध्ये आहे पण मी एक्झिक्युशन वाला एफ काढायला लागले. मी फक्त एक्झिक्यूटचाच विचार करणार नाही, मला हे पण माझं काम तर प्लॅनिंगचं आहे ना. करेक्ट. जर माझं काम प्लॅनिंगचं असलं आणि मी माझं रायटिंग तशी नाही काढली, सिग्नेचर मध्ये तसं नाही आणलं, तर मला तो सक्सेस मिळणार नाही आहे. करिअर मध्ये पण तसंच आहे की तुमची हँडरायटिंग आणि सिग्नेचर बघून, जसं आता 10-12 ची मुलं आहेत, त्यांच्या पॅरेंट्सला एक भीती असते, अरे याला प्रॉपर जर नाही मिळालं फील्ड तर चुकीचं जर फील्ड आली तर सक्सेस होणार नाही. त्यांची हँडरायटिंग आणि सिग्नेचर वरनं आपण सांगू शकतो की त्यांनी कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे. फक्त आता फील्ड म्हणजे हल्ली असं नाही राहिलेलं आहे की फक्त डॉक्टर, इंजिनियर, CA हे 3-4च नाही, अजून बरेच आहेत. तर ते त्यांच्या हँडरायटिंग आणि सिग्नेचर वरनं तुम्हाला कळेल की करिअरमध्ये, रिलेशनशिप मध्ये चीटर बघितला, चीटिंग तुमच्या हँडरायटिंग वरनं मी सांगू शकते की हा चीटिंग वाला आहे की नाही. आणि असे केसेस मी सॉल्व्ह केले आहेत सिग्नेचर वरनं, फक्त सिग्नेचर वरनं सांगितलं आहे की म्हणजे आता मी नाव घेऊ शकत नाही क्लायंटचे, पण त्यांना सांगितलंय, त्यांनी त्याची स्वतःची हँडरायटिंग तर सिग्नेचर पाठवलेली, त्याची ऍस्ट्रॉलॉजी बघितली, त्याची न्यूमरॉलॉजी बघितली आणि त्यांना ते खूप आवडलं. तरी त्यांच्या वाईफची पण मला पाठवलं सगळं आणि तिच्या वाईफ मध्ये मला सिग्नेचर मध्ये पण तेच दिसलं जे मला त्यांच्या ऍस्ट्रॉलॉजी मध्ये दिसलं. आणि मी त्यांना सांगितलं की तुमची मॅरिड लाईफ इट्स नॉट टू गुड. तर तू म्हणाल तुम्हाला कसं कळालं? मी तर याच्यासाठी ऍक्च्युली ते आले होते की आमचा जे बिझनेस आहे तो बघा, अजून ग्रो कसा करायचा, त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या वाईफची सिग्नेचर वगैरे मला पाठवली आणि मी ते नंतर बोलले आणि जे मला दिसलं ते मी बोलले. बरोबर. तर मग ते म्हणाले हो आमचं असं आहे. मग मी म्हंटल की तुमच्या वाईफचं हे बघा, हल्ली हेच खूप चुकीचं होतं की फक्त माणसाचंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं, असं नाही आहे. आता बोथ साइड झालेलं आहे. आणि मला ते खूप वाईट वाटलं त्यांना सांगताना, पण आणि त्यांनी ते स्वतः हे एक्सेप्ट केलं की मला माहिती आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे म्हणून, आणि शी चीटेड मी. तर फक्त हँडरायटिंग आणि सिग्नेचरनी पण चीटिंग आपल्याला कळते. तर ए आहे, एचा जर आपण ओपन ए असला, आणि फक्त एक बघा अजून क्लिअर करते व्ह्युअर्सला, असं नका करू आजच की हँडरायटिंग बघायला सुरुवात करणार आणि भांडणं सुरू करतील, तसं नाही. हा एक ट्रेट आहे. अजूनही बरेच असे ट्रेट असतात की ज्याच्यावरनं स्वभाव कळतो की तो टॉकेटिव्ह आहे का, तो मल्टी टास्किंग आहे की नाही, तो इंट्रोवर्ड आहे का, किंवा ती ज्यांचं कोणाचं आपण बघतो आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हे, जसं आता टॉकेटिव्ह बद्दल बोलणं झालं तर हा ए जेव्हा आपण स्मॉल ए आपण जर जेव्हा काढतो तर हा ओपन आहे वरून, म्हणजे हे टॉकेटिव्ह असतात. हे टॉकेटिव्ह आहे, वरून ओपन आहे ना. तर ज्या बायका खूप बोलतात माझ्यासारख्या हा एक ट्रेट आहे फक्त की वरून छोटासा ए ओपन आहे. अजूनही बरेच असतात, मोठी हँडरायटिंग आहे का, मग कॉन्फिडेंटली बोलणार, आणि किती प्रेशरनी आपण काढतो आहे सिग्नेचर. पण तुम्ही जितक्या प्रेशरनी
लिहिता, जितक्या प्रेशरनी सिग्नेचर पण काढतात, साईज किती मोठी आहे, फक्त नाव लिहिता, इनिशियल लिहिता, हे सगळं मॅटर करतं जेव्हा मी ते अनालाइज करते त्यावेळेस.